स्वातंत्र्यवीर सावरकर का माफीवीर सावरकर? म्हणजे आता सावरकर असते तर बहुतेक बहिष्कृत करून टाकलं असतं लोकांनी. ज्या ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून येता, बरोबर. त्या हिंदूंच्या पेकटात तुम्ही अशी लात घालता. हे मी सावरकर टोपी घालणं हे आपल्याला टोप्या घालण्यासारखं आहे. आत्ताचं भाजप नाही, ती राज्यघटना सुद्धा मी तर म्हणेन सावरकरांच्या पॉलिसीचा एक भाग आहे. राहुल गांधी ज्यावेळेस तुमच्या अगेन्स्ट मीडियामध्ये येऊन बोलतात की तुम्ही गोडसे आहात अर्धे आणि अर्धे सावरकर आहात, मग याला तुम्ही कसं बघता? भाइयों और बहनों, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है। मैं सच्चाई के लिए कभी माफी नहीं मांगूंगा, मर जाऊंगा मगर माफी नहीं मांगूंगा। खरं तर त्यांची पण दोन आडनाव काढता येतील, किंवा ते खरे गांधी नाहीत हे मला म्हणतात. युझिंग रेप ॲज अ टूल टू गेन पॉवर ऑर सुपिरियरिटी, अशा पद्धतीचं एक भाष्य करणारी गोष्ट आहे त्यामध्ये. गांधीजींना तर हैदराबादचा निजाम देखील चालणार होता. मग हे कितपत खरं आहे? जिन्ना आणि सावरकर एक मताचे होते का? मग सावरकरांचं हिंदुत्व मुस्लिम विरोधी होतं का? अजिबात नाही. कसलेही रूप वा रंग जरी लिहाला, तो महार अथवा मांग सकल आला, ही एकच आई हिंदू जाती, आम्ही तिचे बिंदू, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. गोमातेला देवाचं जे स्थान आहे आपण आज देतो हिंदूंमध्ये, गोमातेला आपण देवाचा दर्जा देतो, तर ते बोलायचे की देवाचा दर्जा देऊ नका. गांधी हत्येमध्ये गोडसेंना प्रवृत्त केलं का सावरकरांनी? आजचे सावरकर कोण वाटते तुम्हाला? जय शिवराय, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टावरती. मी उत्कर्ष गुदळे घेऊन आलेलो आहे आज आपल्यासोबत एक हिंदुत्ववादी पॉडकास्ट. आज आपण बोलवलेलं आहे, आपण एका वेगळ्या व्यक्तीला बोलवले. खरं तर वेगळं म्हणजे दरच व्यक्ती वेगळीच असते बरं का, पण आज आपण बोलवलंय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे थेट वंशज सात्यकी सावरकर. आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की गांधी हत्येमागे सावरकरांचा किती हात होता. सावरकर हे खरंच ब्राह्मणांसोबतच होते का? आणि सावरकर मुस्लिम विरोधी हिंदू आहेत का? चला तर मग चर्चा करूया सात्यकी सरांसोबत. दादा, स्वागत आहे आपलं आपल्या गप्पा कट्टा या पॉडकास्ट चॅनलवरती. धन्यवाद, नमस्कार. गप्पा कट्टावर मला निमंत्रण दिल्याबद्दल आपलं हे मी अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच दादा, तुम्ही आला आमच्या चॅनलवर. आपलं खूप बिझी शेड्यूल असतं, व्याख्यान असतात, बरेच गोष्टी असतात तुमच्या, त्यातून तुम्ही वेळ काढला. तर आज आपण एक दोन मित्र हिंदुत्वावरती चर्चा करते अशा पद्धतीने गप्पा मारणार आहोत. सो कसलाही लोड घेऊ नका, एकदम चालेल. रिलॅक्स बसा. तर मला पहिलं तर कुतूहल आहे तुमच्या नावाबद्दल, कारण मी असं पहिल्यांदा असं वेगळं नाव ऐकलंय की सात्यकी. या नावाचा अर्थ काय होतो आणि त्याचा उगम काय आहे नक्की? सांगतो, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो. तर सात्यकी हा महाभारतातला योद्धा होता. श्रीकृष्णाच्या सैन्याचा तो सेनापती होता आणि श्रीकृष्णाचं जे सैन्य होतं ते कौरवांच्या बाजूने लढलं, पण सात्यकी हा पांडवांच्या बाजूने लढला. भगवद्गीतेतला पहिला अध्याय आहे आणि त्याच्या 6व्या श्लोकामध्ये जे अपराजित योद्धे राहिले शेवटपर्यंत, ज्यांना कोणीही हरवू शकलं नाही, त्या योद्ध्यांपैकी सात्यकी एक होता. ज्या वेळेला दुर्योधन आणि द्रोणाचार्य यांनी कट रचला आणि त्यांनी असं ठरवलं की आता धर्मराजाला बंदिवान बनवायचं आहे, त्यावेळेला अर्जुनाला बाजूला सारून ते धर्मराजावर चालून आले द्रोणाचार्य. त्यावेळेला द्रोणाचार्यांकडून पराभव होऊ नये म्हणून भीम आणि सात्यकी या दोघांनीही त्याच्या बाजूने ते लढले आणि धर्मराजाला वाचवलेलं आहे. नक्कीच, म्हणजे आता सुद्धा तुमचा पराभव होणार नाही असं आम्हाला वाटतंय तुमच्याशी बोलल्यानंतर. नावातच इतकं पॉवर आहे तुमच्या, तर आता मग पॉडकास्ट पण खूप पॉवरफुल होणार आहे असं वाटतंय. तर मग नक्कीच. ऐतिहासिक नाव असलेल्या ऐतिहासिक घराण्यातून येणाऱ्या व्यक्तीसोबत मी पॉडकास्ट करतोय. आमचे प्रेक्षकही खूप आज एकदम एनर्जेटिक वेमध्ये बघतील हा पॉडकास्ट. तर आपण चालू करूया पुढच्या गोष्टींना. तर सुरुवात करताना मला ही गोष्ट विचारायची होती की ज्यावेळेस आपण सावरकरांचं हिंदुत्व हे बोलतो किंवा सावरकरांबद्दल बोललं जातं, तर बरेचशा कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्याच्या अराउंड, की काही लोक एक त्याच्या विरोधात सुद्धा बोलतात, काही लोक आहेत ते त्यांच्या बाजूनेही बोलतात. तर मला सुरुवातच इथून करायची आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर का माफीवीर सावरकर, काय बोललं पाहिजे? निश्चित स्वातंत्र्यवीर, निश्चितपणे.
त्यांचं जे योगदान बघू शकतो आपण. अर्थात त्यांचा कालखंड हा तुम्ही बघितला तर त्यांचा जन्म 1883चा आहे. मृत्यू 1966चा आहे. हा 83 वर्षांचा काळ आहे आणि त्या काळामध्ये एकदाही त्यांच्या डोक्यातून आपल्या देशाबद्दलचा विचार गेलेला नाही. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी ज्या संघटना निर्माण केल्या, मित्रमेळा आहे, अभिनव भारत आहे, त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर कूटनीती करून सगळी सज्जता ठेवून त्यांनी क्रांती केली. आता एवढं करत असताना त्यांनी माफी मागितली असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काळा डाग लावण्यासारखं आहे. माफी मागितली नाही. लोक जे म्हणतात त्यांनी माफी मागितली, त्याला माफी म्हणत नाहीत. म्हणजे पत्र त्यांनी लिहिली होती ब्रिटिश गव्हर्नमेंटला ते. त्याला पिटिशन्स म्हणतात. पिटिशनचं भाषांतर हे याचिका होतं. याचना नाही होत. याचना म्हणजे माफी, दया करा माझ्यावर, मला सोडा, असं सावरकर कधीच म्हटलेलं नाही. त्यांच्या अधिकारांच्या आत जे काही येत होतं त्याद्वारे त्यांनी पत्र लिहिलेली आहेत. ते एक चांगले वकील होते, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. असो, जरी डिग्री नव्हती तरी ते बॅरिस्टर, त्यांनी अभ्यासक्रम तर पूर्ण केला होता. पास तर झाले होते ते. डिग्री दिलेली नाही ब्रिटिशांनी आणि ती कारणं तशीच आहेत की ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला म्हणूनच त्यांना डिग्री नाकारली. आता अशा माणसाला ब्रिटिश काय सहजासहजी सोडणार नाहीत किंवा त्यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवणार नाही. ठेवलं तर त्यांना अंदमानमध्ये ठेवलं. म्हणजे लोक म्हणतात की ते ब्रिटिशांचे एजंट होते. कोण आपल्या एजंटला 27 वर्ष ठेवू शकतं अंदमान किंवा रत्नागिरीमध्ये, जेलमध्ये? कोणीच ठेवू शकत नाही. आणि मग त्यांनी पत्र जी म्हणतो आपण, पिटिशन जी म्हणतो की मला या सुविधा मिळत नाहीयेत किंवा इतर जे राजकीय बंदिवान आहेत त्यांच्या वतीने मी हे पत्र लिहितो, त्यांनाही त्या सुविधा मिळत नाहीयेत किंवा आम्ही सगळे मिळून आत्ताचं जे ब्रिटिशांचं शासन आहे त्या शासनाच्या प्रशासकीय सेवेत सहभागी व्हायला तयार आहोत. अशा आशयाची ती पिटिशन आहेत. आम्हाला सोडा. कारण त्यावेळेचा ज्याला आपण ट्रेंड म्हणतो किंवा इतिहास म्हणतो की पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये अशा अनेक वेळेला प्रसंग आलेले आहेत जे राजकीय बंदिवान आहेत त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. मग सावरकरांनी त्याचे दाखले दिलेले आहेत की या बंदिवानांना तुम्ही सोडून दिलं तर आम्हाला जी अमानुष इथे वागणूक दिली जाते ती थांबवा. त्या अंदमानातली कष्ट तुम्ही जर वाचलेत माझी जन्मठेपमध्ये त्यांनी वर्णन केलेले आहे. तर ते भयंकर हाल या क्रांतिकारकांचे झालेले आहेत. सगळ्यांचेच झाले. ते बंगालमधले क्रांतिकारक असू देत, पंजाबमधले असू देत, महाराष्ट्रातनं गेलेले क्रांतिकारक असू देत, ह्या सगळ्या राजकीय बंदिवानांचे हाल झालेले आहेत. त्यांना कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत. मग अशा सुविधांविरोधात आवाज उठवणं, याला तुम्ही माझ्यावर दया करा हे योग्य नाही म्हणणं. त्या भूमिकेतून त्यांनी पत्र लिहिलं की आणि त्या पिटिशनमध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की तुम्ही मला सोडू नका, इतर राजकीय बंदिवानांना सोडा. त्यांची सुटका झाली तर मला माझी सुटका झालेली आहे असं वाटेल आणि तो आनंद मला येईल. काही जे काही प्रिझनर्स होते, बंदी होते, त्यांना सोडलंही होतं त्यांच्या पिटिशन नंतर. आणि त्यांच्या पिटिशन्स मध्ये असं लिहिलंय की वी आर पॉलिटिकल प्रिझनर्स, तर यू शुडंट ट्रीट अस लाईक दिस. दिस इज नॉट द वे टू ट्रीट अ पॉलिटिकल प्रिझनर. हे वाक्य ज्यावेळेस येतं एखाद्या लेटरमध्ये किंवा आशयाचं ज्यावेळेस वाक्य येतं तर याचा अर्थ त्यांनी न्याय व्यवस्थेचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून ते पिटिशन्स लिहिले होते. हो. प्रिझनर्स ऍक्ट नावाचा एक ऍक्ट होता. माझ्यामध्ये 1895 साली तो ऍक्ट आला आणि त्या अंतर्गत जे राजकीय बंदिवान आहेत त्यांना काही अधिकार देण्यात आले की सामान्य दरोडेखोर, चोर, लुटारू यांना जसं कठीण शिक्षा दिल्या जायच्या. उदाहरणार्थ आता कोयलूला जुंपणं, की ज्याला बैल जुंपला जातो आणि त्याच्यातनं तेल काढलं जातं असं यंत्र, त्याला एका राजकीय बंदिवानाला जुंपवायचं आणि त्याच्याकडून तेल काढून घ्यायचं. ही शिक्षा ही तफावत करणारी होती. दरोडेखोर, चोर, लुटारू यांना ही कष्टाची कामं होती अंदमानमध्ये. पण एखाद्या राजकीय बंदिवानाला ही नव्हती कामं. त्यांच्यासाठी शिक्षा वेगळ्या असायच्या. म्हणजे तो त्यांच्या जेलमध्ये असतानाही त्यांच्यावर झालेला अन्याय. हो. सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर तेही अंदमानातच होते. त्यांच्या कोठडीत एकदा साप शिरला. तो साप त्यांनी मारला. त्यांना शिक्षा झाली या गोष्टीसाठी. साप मारला म्हणून शिक्षा झाली. त्यांना त्यांच्या कोठडीबाहेर भिंत होती. त्या भिंतीच्या वरती जे गज होते, दाराच्याच वरती आलेले, त्याला हातकडी लावून त्यांना दिवसभर उभं ठेवलं होतं. याला काय कारण काय होतं? म्हणजे त्याच्या मागे लॉजिक छळ करायचं. सावरकर बंधूंना संपवायचं. कारण सावरकर बंधू हे डेंजरस आहेत ब्रिटिशांसाठी. येणं केणं प्रकाराने त्यांना मारून टाकायचं. हाच तर प्लॅन होता.
म्हणजे पूर्ण स्वराज आणि अखंड भारत. आपण आज जे बोलतो हिंदुत्ववादी लोक जे बोलतात की आम्हाला अखंड भारत पाहिजे, हिंदू राष्ट्र पाहिजे. याचा उगम कुठेतरी सावरकरांनी चालू केला होता चळवळीतून. हो, आता कसं आहे पूर्ण स्वराज्य हे एक वेगळी गोष्ट आहे. अखंड भारत ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे संपूर्ण स्वराज्य मिळावं, भारत अखंड राहावा, ही तर सगळ्यांचीच इच्छा होती. पण ते स्वराज्य मिळाल्यानंतर आपल्या डोक्यावर कोण बसणार आहे हे महत्त्वाचं होतं. गांधीजींना तर हैदराबादचा निजाम देखील चालणार होता. त्यालाही ते स्वकीय राज्यच म्हणायचे, स्वराज्यच म्हणायचे. सावरकरांची भूमिका तशी नव्हती. कारण सावरकर काय म्हणायचे, की आपल्या डोक्यावर जर जो शासनकर्ता आहे, त्यांनी लोककल्याणकारी विचार केला पाहिजे. तो जर घातक असेल, आपल्या डोक्यावर बसलेला असेल आणि तो सामान्य जनतेला छळत असेल, तर हैदराबादचा निजाम तेच करायचा. तिथली बहुसंख्य जनता ही हिंदू बहुल. पण डोक्यावर तो बसला होता त्याला इस्लामी राजवट आणायची होती. त्याचे सगळे कायदे तसे होते. मराठी भाषेला त्यांनी प्रतिबंध तिथे केला होता. आज जे आपण आपल्यात फूट पाडली जाते भाषेवरनं. तुला मराठी येत नाही, मला मराठी येतं, मग मराठीतच बोल. किंवा मी आता कुठं बाहेर गेलो उत्तर प्रदेशामध्ये तर मला एक मारहाण होते. तू हिंदीतच बोललं पाहिजे, तू मराठी आहे. हे जे सुरू केलं हे हैदराबादमध्ये सुद्धा चालू होतं त्याच्या संस्थानात. पोर्तुगीजांच्या काळात गोव्यात सुरू होतं. त्यावेळेला त्यांनी आदेश काढले होते, की मराठी वापरायचीच नाही. तर हे हे जे शासन होतं, हे दमनकारी शासन होतं. म्हणजे हिंदूंचं तिथे कल्याण नव्हतं त्याच्यात कोणाचंही. मग बहुसंख्य या देशात राहणारे हिंदूच होते ना. सावरकरांनी म्हणलेलं आहे, स्वराज्य हे लक्ष्य तर सगळ्यांचंच आहे. ब्रिटिशांपासून सुटका आम्हाला हवीच आहे. त्याच्यासाठी म्हणजे काँग्रेस वेगळं लढते आणि मी वेगळं विचार करतोय असं काहीच नाही. आमचं लक्ष तेच आहे, स्वराज्य पाहिजे. पण ते कुठल्या किमतीवर? मला भारत अखंड पाहिजे. इथली जी 20% मुसलमानांची लोकसंख्या आहे, त्यातली बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लिम लीगच्या पाठीमागे जाते आणि ते मुस्लिम लीग असं म्हणते, की आम्हाला पाकिस्तान पाहिजे. तर इथले जे बहुसंख्य मुसलमान आहेत, जे मुस्लिम लीगच्या मागे गेलेले आहेत, ते मुसलमान भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत नाहीत ना, ते पाकिस्तानसाठी लढतायत. मग आता ह्याच्याबद्दलच मला एक प्रश्न होता, हं. की ज्यावेळेस तुम्ही उल्लेख केला बोलताना हिंदू महासभा, मुस्लिम लीग. हो. तर हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र येऊन त्यांनी डिसिजन घेतला पाकिस्तानचं सेपरेशन करायचं भारतापासून. अशाही कॉन्स्पिरसीज आहेत, जे इंटरनेटवरती काही व्हिडिओज मधून लोक सांगतात किंवा काही लोकांनी पुस्तकांमध्येही लिहिलेलं आहे हो. अशा गोष्टी, की जिन्ना आणि सावरकरांची एकमेकांसोबत हातमिळवणी केलेली होती. मग हे कितपत खरं आहे? जिन्ना आणि सावरकर एकमताचे होते का? नाही, नाही. ह्याला काही अर्थच नाहीये. म्हणजे जिन्ना आणि सावरकर हे दोघं नेते होते. त्यांना बहुसंख्य हिंदूंनी आणि बहुसंख्य मुसलमानांनी जिन्नांच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वीकारलं होतं. पण हातमिळवणी असं नाही म्हणू शकत ना, की कुठेतरी कॉम्प्रोमाईज केले सावरकरांनी जिन्नांची हातमिळवणी करण्यासाठी. असं तर झालं नाही. जिन्ना आणि सावरकर ही भेट ठरली होती. पण त्या भेटीआधी जिन्नांवर अटॅक झाला. ती भेट होऊ शकली नाही पुढे. आता मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ही देखील युती झाली होती. पण ती भारताच्या विभाजनासाठी नाही. सावरकरांचं म्हणणं काय होतं? जिथे-जिथे मुस्लिम लीग किंवा अन्य कुठली फाळणीवादी पार्टी, पक्ष सत्तेत येईल, तिथे-तिथे हिंदूंनी देखील अधिकाराच्या जागा मिळवायला पाहिजेत. का? तर त्यांना रान मोकळं मिळेल. ह्या जागा तुम्ही घेतल्या नाहीत, तर जर सगळं मंत्रिमंडळ हे मुस्लिम लीगचं स्थापन झालं, तर ते पाकिस्तानचं रेझोल्यूशन, पाकिस्तानचं बिल हे सहजगत्या पास करू शकतील. तुम्ही जर तिकडे गेलात, तिथे मंत्रिपद मिळालं तुम्हाला, तर तुम्हाला त्याचा विरोध करता येईल. आणि जे काही प्लॅन असतील मुस्लिम लीगचे, तिथे ते राबवणार असतील, की उर्दू भाषेची सक्ती करणं वगैरे असे जे काही प्लॅन असतील, ते प्लॅन तुम्हाला हाणून पाडता येतील. सत्तेत तुम्ही जायचं याचं कारण एकच आहे, की कोणावरही अन्याय नको. ना हिंदूंवर ना मुसलमानांवर. ही हिंदू महासभेची भूमिका होती. मुस्लिम लीग तर खुलेआमपणे मुसलमानांची होती. मग हे कुठेतरी ह्याला शह दिला पाहिजे. काँग्रेस काय करत होती? हातात ते निवडून आले, हातातली मंत्रिमंडळं सोडून ते मंत्रिपदं सोडून ते निघून जायचे. आम्ही मंत्रिपदं स्वीकारणार नाही. हे का वागणं झालं? मग तुम्ही त्यांना रान मोकळं देताय ना. आता आपण भाजपला नावं ठेवतो त्यांनी महबूबा मुफ्तीबरोबर आघाडी तिथे स्थापन केली. पण भाजपने आत शिरून 370 हटवलं ना कालांतराने.
आणि मेहबूबा मुफ्ती आणि या सगळ्या मंडळींची फुटीरतावादी लोकांची हालत काय आहे आज ते बघू शकतो आपण. तर हा प्लॅन असतो जसा आपला शत्रू असतो तशी आपली रणनीती पाहिजे. तर सावरकरांनी कधीच असं हे केलं नाही की हातमिळवणी आघाडी स्थापन करायला त्यांची ना नव्हती. आघाडी स्थापन करायची, पण हिंदू इंटरेस्ट तिथे सुरक्षित राहायला पाहिजे. बहुसंख्याक जिथे आहेत त्यांना तुम्ही आदर्शवत शासनकर्ते वाटले पाहिजे आणि हिंदूंच्या अधिकाराचं रक्षण झालं पाहिजे. ओके. म्हणजे बेसिकली त्या दोघांची एक भूमिका नव्हती. जिन्नांना नाही. सेपरेट पाकिस्तान हवा होता. हो, जिन्नांना सेपरेट पाकिस्तान पाहिजे होतं. आणि सावरकर आणि हिंदू महासभा हे अखंड भारत म्हणून. म्हणजे अखंड भारताची परिभाषा काय म्हणायची? त्यावेळच्या डेमोग्राफीनुसार जे होतं किंवा जे 1947 साली जे आपल्यापासून तुटून गेला, तो अखंड भारत. म्हणजे नक्की काय? म्हणजे आता बांगलादेश, पाकिस्तान आणि तिथली लोकसंख्या. म्हणजे हे सगळे हिंदुस्थानातच येणार होते आणि हो, अखंड हिंदुस्थान होणार होता. अखंड भारत तयार होणार होता. आता प्रश्न असा आहे, की यावेळची लोकसंख्या आणि यावेळची परिस्थिती आपण जर बघितली, तर ते परवडणारं आहे का? सध्याला तर होऊच शकत नाही ती गोष्ट. होऊच शकत नाही. मागच्या वर्षी गणपतीच्या आधी किंवा माझ्या मते ऑगस्ट महिन्यातच बांगलादेशमध्ये ज्यावेळेला शासन बदललं, त्याच्यानंतर हिंदूंची ससेवलपट झालेली आहे. पाकिस्तानमध्ये त्याच्या निर्मितीपासून ही प्रक्रिया चालू आहे. हिंदूंचा तिथला म्हणजे टक्केवारी ती घटलेली आहे आणि आताही गेल्या 4-5 दिवसात असं घडलेलं आहे, की परत बांगलादेशमध्ये हिंदूंवर ते हिंदू आहेत म्हणून अन्याय होत आहे. आता ही अशी सगळी जिहादी मानसिकता समजा आताच्या अखंड भारतमध्ये असेल, तर त्याचा किती त्रास होईल? ठाण्याजवळची काही नगर आहेत. माझ्या मते मध्ये त्याचं नाव आलं एक नाचिंग म्हणून कोणीतरी अतिरेकी तिथे सापडला. पडघा माझ्या मते त्या आता गावाचं नाव माझ्या लक्षात नाही. पण ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे की नाही? महाराष्ट्रात तुमच्या नाकाखाली आज असे गल्लोगल्ली दहशतवादी असतील पेरलेले, तर आज अखंड भारत घेऊन तुम्ही कुठे जाणार आहात? हिंदूंसाठी किती अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. ते त्यावेळेला होतं 1947 साली आणि जर सावरकर किंवा हिंदू महासभा सत्तेत आली असती, तर त्यांनी त्यावेळेलाच समान नागरी कायदा वगैरे तेव्हाच केला असता, की धर्म तुमचा तुमच्या घरात, मजहब तुमचा तुमच्या घरात. जे काय तुम्ही ख्रिश्चॅनिटी फॉलो करता, इस्लाम फॉलो करता, हिंदुत्ववादी स्वतःला म्हणतात, ते तुमच्या घरात. तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर या राष्ट्राचे नागरिक आहात. नागरिकांना काही अधिकार असतात आणि त्यांची कर्तव्य असतात. ती त्यांनी केली नाही तर त्याला शासन करणं हे शासनाचं काम आहे. मग सावरकरांचं हिंदुत्व मुस्लिम विरोधी होतं का? अजिबात नाही. कसं काय? सावरकरांचं हिंदुत्व काय आहे हे कळण्यासाठी हिंदू काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी म्हणजे त्यांनी संस्कृत भाषेत व्याख्या केलेली आहे हिंदू शब्दाची. आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्च एव सवैर हिंदू इति स्मृतः. आजपासून 102 वर्षांपूर्वी सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला रत्नागिरीच्या कारागृहामध्ये. अच्छा. त्याच्यात ते सांगतात की आम्हाला हिंदू नाव कसं मिळालं. पहिलं ते म्हणतात की जगाला आमची हिंदू ओळख ही आमच्या शेजारच्या देशांनी करून दिली. ती का करून दिली? तर मूळचे आम्ही सिंधू नदीच्या किनारी राहणारे ते सिंधू प्रदेशात राहणारे ती सिंधू लोक. आमचा व्यवहार चालायचा, व्यापार चालायचा पर्शियाशी. पर्शियन लोकांनी आमची ओळख हिंदू अशी करून दिली. म्हणून ते आम्हाला हिंदू हे नाव पडलं. म्हणजे हिंदू हा कुठला धर्मवाचक शब्द नाही, तर तो भूगोलवाचक शब्द आहे. म्हणजे पहिली ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे लोकांना. हो, कुठेही जातीवाद नाही त्याच्यात. धर्म नाहीच आहे तो. सावरकर म्हणायचे हिंदू धर्म असा काहीच अस्तित्वात नाहीये. हिंदूंचे धर्म आहेत. हिंदूंचे अनेक धर्म आहेत. मग ते पूजा पद्धती असू देत, ते कुठल्या एक मनुस्मृती किंवा अन्य स्मृती त्यांचा आदर करणं असू दे. मग आजच्या काळात हिंदू कोणाला म्हणायचं? तर ते काय म्हणतात सावरकर, की ज्याची पितृभूमी आणि ज्याची पुण्यभूमी ही भारत आहे, तो हिंदू. आता पितृभूमी म्हणजे पितरांची भूमी, म्हणजे आपल्या पूर्वजांची भूमी. तुमचे माझे पूर्वज एकच आहेत, वेगळे नाहीत. कारण मग प्रत्येकाचे वडील वेगळे, आजोबा वेगळे असं नाही. सावरकर काय म्हणतात, सगळ्यांचे पूर्वज कुठले होते? ज्यांनी आमची संस्कृती बसवली.
सिंधू नदीच्या काठी ज्यांनी आमची संस्कृती निर्माण केली ते सगळे आमचे सामायिक पूर्वज आहेत. म्हणजे भेदाभेदाचा मुद्दा सावरकरांनी हिंदूंमधल्या भेदाचा मुद्दा इथेच अ, काढून टाकला. तर त्या काळी त्यांची विचारसरणी तशी होती. हो. डिस्क्रिमिनेशनच नको कसं. नाही. मग तुम्ही काय कशाला जातीभेद पाळता? कशाला वर्णभेद पाळता? आम्ही एकच आहोत. मग कुठेतरी असं म्हणलं जातं की गांधींनी त्यांना असं बोललं गेलं की ये वर्ण व्यवस्था तो हमारे अ, क्या बोलते हैं कल्चर का हिस्सा आहे आणि तेच आधारभूत आहे. तर त्याला काय म्हणजे सावरकरांचा टेक होता त्याच्या विरोधात? सावरकरांचा प्रतिवाद असा होता, की त्यांना ही वर्णव्यवस्थाही नको होती, जाती व्यवस्था तर नकोच नको होती. म्हणजे सावरकरांनी पत्र लिहिलेले त्यांच्या धाकट्या भावाला, ओके. अंदमानच्या अंधेरीतून असं पुस्तक आहे त्याचं. त्या पत्रात ते म्हणतात, की वर्णव्यवस्था असू दे किंवा जात व्यवस्था असू दे, आपल्याला ती शेंड्या बुडक्यासकट नष्ट करायची. म्हणजे आज जाती व्यवस्था मिटवण्यासाठी परत आपण वर्णाश्रम संस्थेकडे जाऊ, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण तो काळ वेगळा होता. तो काळ गेला. धर्मग्रंथाच्या आधारावर राष्ट्र उभं करण्याचे दिवस आता संपले. धर्मग्रंथ हे काल काय घडलं ते सांगतात. आज काय आम्हाला प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू. मग ते धर्मग्रंथात एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून तीच चालू ठेवायची. तसं नाही. ती आमच्या बुद्धीला पटली पाहिजे. अंघोळ करणं दर दिवशी हे चांगली गोष्ट आहे. ते स्वच्छतेच्या दृष्टीने. मग कुठल्या तरी आमच्या स्मृती पुराणात ते लिहून ठेवलं असेल समजा, की दर दिवशी स्नान करावं. तर ते लिहून ठेवलंय म्हणून आम्ही स्नान नाही करणार. आमच्या आरोग्यासाठी चांगलं म्हणून करणार. म्हणजे लॉजिकली जर ते बरोबर असेल तर आता आपण करू. बुद्धिप्रामाण्यवाद याला म्हणतात. बुद्धीला प्रमाण मानायचं. बुद्धी ही प्रमाण मानायची. तुम्हाला बाबा वाक्यम प्रमाणम नाही. पण त्यांनीच त्यांच्या पुस्तकांमध्ये असंही लिहिलंय की ते गोमातेला देवाचं जे स्थान आहे आपण आज देतो हिंदूंमध्ये, गोमातेला आपण देवाचा दर्जा देतो. तर ते बोलायचे की देवाचा दर्जा देऊ नका. मी त्याला एक प्राण्यासारखं ट्रीट करा. हो. असं का? म्हणजे हे हिंदुत्वात नाही आहेत का? आता ह्याचं उत्तर खूप विस्तृत आहे, की गायीमुळे काय झालं आणि काय झालेलं नाहीये. सावरकर ऐतिहासिक दाखले देतात, की ज्यावेळेला काशी विश्वेश्वर सोडवायची वेळ आली, त्यावेळेला तिथल्या ब्राह्मणांनी देखील सांगितलं, की तुम्ही गायींचं वाटेल जाऊ नका. त्यांनी कळप सोडले. मुसलमानांनी जर कळप सोडले गायींचे त्यांच्या सैन्यापुढे, तर गोहत्या थांबवा. यामुळे काय झालं, काशी विश्वेश्वराचा प्रश्न इतक्या शतकानंतर तसाच आहे की नाही. तेच ऐतिहासिक दाखले सावरकर देतात, की मुसलमानांचं सैन्य ज्या वेळेला यायचं त्यावेळेला ते पुढे गायीचे कळप सोडायचे. गोहत्या हे पाप आहे म्हणून आमचे जे सेनानी होते, जे पुढे असायचे, ते हत्यारं खाली टाकून द्यायचे. आणि अशी हत्यारं खाली टाकल्यामुळे त्यांचा न लढता मुसलमानी सैन्याचा विजय झालेला आहे आणि आपल्या लोकांचा पराभव झालेला आहे. आपण तो प्रदेश सोडून दिला. आपण तिथली मंदिरं वाऱ्यावर सोडून दिली. आपण तिथली जनता वाऱ्यावर सोडून दिली. आणि मग तेच मुसलमानी सैन्य त्याच गायींच्या कळपावर ताव मारायचं. का तर आमचा जय झाला म्हणून. म्हणजे ते सावरकर काय म्हणाले, 4 गायींची हत्या झाली असती तर चाललं असतं, तुमची सिंहासनं राखली गेली असती. पण आज तुम्ही ते 4 गायींवर बाण चालवले आहे किंवा शस्त्र उगारलं नाहीत. त्याच्या मागणं आलेलं सैन्य आपल्यावर राज्य करतं झालं. तर आज तुमचं ना मंदिर वाचतंय, ना तुमची गाय वाचते, ना तुमचा समाज वाचतोय. हा झाला ऐतिहासिक दृष्टिकोन. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर गाय ही उपयुक्त पशु आहे. शेतकरी आजही त्यांना गायीचा म्हणजे अनमोल फायदा आहे त्याच्यात. त्याचं मूल्यमापन करताच येणार नाही. मग सावरकर म्हणतात या दृष्टिकोनातून विचार करा ना तुम्ही. आपल्या पुराणांमध्ये किंवा अनेक ग्रंथांमध्ये जे गोपुरं वगैरे त्यांचं जे वर्णन केलेलं आहे, की दुधाळ असायच्या गायी वगैरे, गोकुळातल्या गायी दुधाळ असायच्या, खूप दूध द्यायच्या. हे वर्णन आपल्या म्हणजे ग्रंथांमध्ये आहे. पण प्रत्यक्ष 100 वर्षांपूर्वीच्या भारतात प्रत्यक्ष काय परिस्थिती दिसते? ते एक तर पांजरबोळ आहेत आणि कत्तलखाने आहेत. म्हणजे आपण ज्या प्राण्याला आपण मातेसमान मानतो, त्याचा किती आदर आपण ठेवतो? 0. आपण जिला देवता मानतो, तिचा किती आदर ठेवतो? 0. सावरकर म्हणाले, की आज जे देश अमेरिका, जपान, युरोपमधले जे अनेक देश आहेत, तिथले लोकं गोमांस भक्षण पण करतात आणि म्हणजे गायीचं रक्षण पण करतात.
ते तिची वीण अशा पद्धतीने वाढवतात की ती जास्त दूध देईल, तिच्यापासून चांगले बैल निपजतील, अशी ते वीण वाढवत जातात. जे शेतकऱ्याला उपयोगी आहे, जे तिथल्या लोकांना उपयोगी आहे, ते देतात. मग तात्या म्हणले, आपल्या इथं दोन्ही गोष्टी नाहीयेत. म्हणजे आपण इतिहासातून काही शिकलोच नाही आणि आज वर्तमानात जे जगतोय आपण, त्याला काही अर्थ नाही. पण ज्या प्राण्याला आपण देवता मानतो, ज्या प्राण्याला आपण माता मानतो, तिचा सन्मान आपण ठेवतच नाही. पण सावरकर असं पण बोलले ना, की गोमांस खाणं हे चांगली गोष्ट आहे किंवा तो तुमचा पर्सनल प्रेफरन्स आहे. आणि त्यावेळेस आपल्या हिंदुत्वामध्ये गोमातेला स्थान नव्हतं का? हिंदुत्वामध्ये होतं. आता गौ आणि ब्राह्मण हे हिंदू धर्मात प्रतीकं मानलेली आहेत. ती मध्ययुगीन आहेत. बरोबर? गौ आणि ब्राह्मण ही मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सुद्धा गौ आणि ब्राह्मणाची त्यांना दान द्यावं लागलं ना. गोमातेचं दान दिलं त्यांनी. तर ही प्रतीकं मध्ययुगीन आहेत. आता कोणी काय खावं, काय प्यावं हा ज्याच्या त्याचा आरोग्याचा विषय आहे, असं सावरकर म्हणाले. पण त्यात धर्मभ्रष्ट होत नाही का मग नाही होत. मांस खाल्ल्याने? नाही होत. तुमचा धर्म एवढा कमकुवत कधीपासून झाला? जेव्हा अंदमानात होते तात्या, त्यावेळेला तिथे बाटवाबाटवी चालायची. तर ते एखादा व्यक्ती मुसलमान का झाला, एखादा कैदी, तर बाबा माझ्यासाठी खायला चणे ठेवले होते, त्यांनी हात घातला, मी ते चणे खाल्ले म्हणून मी मुसलमान झालो. तात्या काय म्हणले, की "अरे, धर्माचं स्थान हे हृदयात असतं, पोटात नाही." तू मुसलमानाच्या हातचे चणे काय अख्खा मुसलमान खाल्लास तरी तू हिंदूचा हिंदू राहशील. मग असं म्हणणारे सावरकर तुम्हाला वाटतं का की असं असा विरोध करतील? ते म्हणाले की काय खावं, काय प्यावं हा आरोग्यशास्त्राचा विषय आहे. ज्या दिवशी असं वाटेल की तुमचं पोट खूप भरलेलं आहे, तुम्हाला तड लागलेली आहे, त्या दिवशी तुमचा उपवास. इतर दिवशी तुम्ही खायला मोकळे आहेत ना, कारण तुमचं आरोग्य तुम्हाला साथ देते. म्हणजे अशी कुठलीही बंधनं सावरकरांनी घातली नाहीत. पण हे त्यावेळच्या समाजालाही पटलं नाही आणि आता तर पटणारच नाही. म्हणजे आता सावरकर असते तर बहुतेक बहिष्कृत करून टाकलं असतं लोकांनी. पण सावरकर गोहत्येचे विरोधी होते का मग? दृष्टिकोन बघायला पाहिजे, की माझ्या भावांना तुम्ही मुद्दाम दुखावताय, तर मी तुमच्यामध्ये येणार. गोहत्या म्हणजे कुठल्याही प्राण्याची हत्या ही जर तुम्हाला तिच्यापासून काहीतरी मिळतंय, समजा तुम्ही बॉडी बिल्डिंग करत आहे, तुम्हाला प्रोटीनची गरज आहे, तुम्ही खाता ना चिकन मटन, तुम्ही सप्लिमेंट घेता, हे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. तुम्हाला कुठल्यातरी स्पर्धेला उतरायचं आहे, तुम्हाला वेट लिफ्टिंगला जायचं आहे, ऑलिम्पिकमध्ये जायचं आहे, तुमच्या शरीराला चांगलं आहे म्हणून. पण उद्या तुम्ही म्हणाल, "हां, या माणसाला ना गाय कापलेली आवडत नाही ना, तर मी कापणार." मग सावरकरमध्ये येणार. आमच्या भावानं नाही, तुमचं सांभाळा. तुमचा शरीर धर्म सांभाळा, तुमचं आरोग्य सांभाळा. पण आमचा केवळ अपमान करायचा, या हेतूने याल तर नाही. मूव्हीमध्ये. च्या युगामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की स्लॉटर हाऊसेस, कत्तलखाने यांच्यावरती बॅन लागत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आजचं जे काही सरकार आहे आपलं किंवा जे 15 वर्षात चालू आहे मागच्या. तर आता ते बघत असताना परत आपण असंही बघतो की एक हिंदुत्वाची भूमिका बनवली जाते जिथं कत्तलखान्यांवर बंदी आणणं किंवा कत्तलखान्यांवर कारवाई केली जाते. पण त्याच भूमिकेमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की गुजरातला एक हिंदुत्ववादी राज्य म्हणून दाखवलं जातं अख्ख्या भारतामध्ये सध्या. पोर्ट्रे केलं जातं एक हिंदुत्वाचं मॉडेल कसं पाहिजे. पण त्याच गुजरातमधून ज्यावेळेस सगळ्यात जास्त गोमांस बाहेर अ, पाठवलं जातं, तर ह्याला आपण कशा दृष्टिकोनातनं बघतो, की जे सगळ्यात हिंदुत्ववादी राज्य आहे, तिथून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट गोमांसाचा होतोय. कसं आहे माहिती आहे का, देशात एक नियम पाहिजे. मग तो तुम्ही बहुसंख्याकांच्या बाजूनी द्या, नाहीतर नका देऊ. महाराष्ट्रात काय झालं, तुम्ही गुजरातचं म्हणता. महाराष्ट्रात सुद्धा आज गोतस्करी होते. ते माझे ओळखीचे अनेक गोरक्षक आहेत. जीवावर उदार होऊन लढत असतात. कधी पोलीस प्रशासन साथ देतं, कधी देत नाही. तुम्ही जर नियम बनवलेला आहे राज्यासाठी, की गोवंशाची हत्या करणं हा गुन्हा आहे, तर मग तुम्ही तस्करी का रोखत नाही? आणि मग तुम्ही एक्सपोर्ट का चालू ठेवता? मग तुमची ही दुहेरी वागणूक झाली ना. म्हणजे ज्या ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून येता, बरोबर. त्या हिंदूंच्या पेकेटात तुम्ही अशी लाथ घालता आणि त्याच्या विरोधात काही बोललं, तर मग नाही, नाही, तू काय अंधभक्त नाही, काय म्हणतात, तू देशद्रोही आहे. म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात काही बोललं, तर तू देशद्रोही झाला.
हे कुठेतरी हिटलरशाहीसारखा प्रकार आहे का? म्हणजे चिकित्साच करायची नाही ना. कुठल्याच गोष्टीची चिकित्सा करायची नाही. बुद्धिप्रामाण्यवाद सोडला, की असंच होतं. कोणाचं तरी कायम ऐकतच राहायचं. त्याला काही अर्थ नाही. आजकाल आपण जे बघतो, की विधान भवनामध्ये मी सावरकर अशी काळी टोपी घालून ज्यावेळी हो. आदरणीय मुख्यमंत्री असतील आजचे आणि काही त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी, बरेच जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ते ती टोपी घालून फिरतात आणि विरोध करतात हं. विरोधकांचा, की त्याच्यावेळेस माफी सावरकर अशा घोषणा झाल्या होत्या. त्याचा विरोध केला, सगळं झालं आणि आम्ही सावरकरांचे खरे वारसदार विचारांचे, असं त्यांची भूमिका असते. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी. मग सावरकर जर आता आपण चर्चा केली, तुमच्याकडून मला कळतंय, की सावरकर मुस्लिम विरोधी नव्हते. नाही. सावरकर सर्वसमावेशक हिंदुत्ववादी होते. हो. तर मग ह्यांचं जे हिंदुत्व आहे ते तर आता क्लिअर कट दिसतं आपल्याला, की मुस्लिम विरोधी आहे. हं. मग त्यांना कसं काय हक्क आहे मी सावरकर ही टोपी घालायचा? हे मी सावरकर टोपी घालणं हे आपल्याला टोप्या घालण्यासारखं आहे. आणि यांना तो राजकारणाचा मुद्दा बनवायचा आहे. सावरकरांचं मत काय होतं, हे मी सांगतो तुम्हाला, की सावरकर म्हणले होते, की आम्हाला भारतीयत्व आदर्श आहे. ते व्हावं ही इच्छा आहे. बरं. हे जे राष्ट्र आहे, लेट दॅट स्टेट बी इंडियन स्टेट असं म्हणले. ते म्हणले नाहीत लेट दॅट स्टेट बी हिंदू स्टेट ऑर मुस्लिम स्टेट. इंडियन स्टेट. ट्रू सेक्युलर. लेट दॅट स्टेट बी इंडियन स्टेट. ते हिंदी राष्ट्र पाहिजे. का? तर तिथे कुठल्याही व्यक्तीचा धर्म, जात, लिंग यावरनं भेद करता कामा नये. असं त्यांचं भाषण आहे. अध्यक्ष भाषण आहे हिंदू महासभेच्या व्यासपीठावरनं. पण हे कधी होईल? जेव्हा सगळे नागरिक हे राष्ट्रीय पातळीवर एक असतील विचाराने. वन नेशन वन पॉलिसी जी आता भाजप आणायला बघते केंद्रामधून, तर ही कुठेतरी सावरकरांकडून आलेली पॉलिसी आहे का? आत्ताचं भाजप नाही, ती राज्यघटना सुद्धा मी तर म्हणेन सावरकरांच्या पॉलिसीचा एक भाग आहे. 1944 साली सावरकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती यांनी. त्याच्यात ड्राफ्ट तयार केला होता. ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री स्टेट ऑफ हिंदुस्थान हे त्याचं नाव. ते जिथे वेबसाईट आहे आपली भारत शासनाची, त्यात अनेक कॉन्स्टिट्यूशन्स आहेत जे ड्राफ्ट आहेत. मग कम्युनिस्ट पार्टीनी पण दिलेला आहे. आंबेडकरी गटाने पण दिलेला आहे. म्हणजे याचे प्रूफ तिथं आहेत सगळे रजिस्टर्ड. ते आहेत ना. त्याच्यात सावरकरांच्या ह्याच्यात आहे ना, की एका व्यक्तीला हा एका मताचा अधिकार पाहिजे. राज्याची धोरणं ही वेगळी आहेत. केंद्राची धोरणं ही वेगळी आहेत. कुठली धोरणं मिळती-जुळती पाहिजे. कुठली थोडी राज्याला स्वायत्त पाहिजे. ह्या सगळ्यांचा उहापोह त्या ड्राफ्टमध्ये आहे. आणि मग आपण ज्यावेळेला राज्यसकट हाकायला सुरुवात केली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा अन्य समितीचे सदस्य असू देत, त्यांनी सेक्युलरच ते संविधान डिफाईन केलंय. ते बाय नेचर सेक्युलर आहे. तुम्ही घटनेतलं 25 जे कलम आहे, ज्याला अधिनियम म्हणतो आपण, तो उघडून वाचा. धर्म कुठल्या पातळीवर पाळायचा आहे तुम्हाला, त्याच्यात स्पष्ट होईल. ते काय म्हणतात, की कायदा आणि सुव्यवस्था, दुसऱ्याचं आरोग्य, नीतिमत्ता आणि दुसऱ्याचे अधिकार या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला धर्म पाळायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था आपण बघतो, की कधी जुलूस असतो. मोहरमच्या वेळेला जुलूस असतो किंवा गणपती मिरवणूक असते. एखाद्या संविधानशील भागातनं ती जात असते. मग पोलीस काय म्हणतात, की या भागातनं नेऊ नका. तुम्ही त्या भागातनं न्या. तर ते का? तर ते कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्याचा प्रश्न असतो तिथे. हे संविधानाने दिलेलं आहे. ते प्रत्येक शासनाला बंधनकारक आहे. प्रश्न असा येतो, की तुम्ही ते पाळलं का? त्या संविधानाची तुम्ही अंमलबजावणी केली का नाही? मग ते शहाबानो प्रकरण झालं किंवा जसा हिंदू लॉ आहे, त्याच्यात तुम्ही सुधारणा केल्या. तशा मुस्लिम पर्सनल लॉमध्ये केल्या का? तशा ख्रिश्चन लॉमध्ये केल्या का? मंदिर अधिग्रहण कायदा तुम्ही आणला. तर तुम्ही मंदिर हे प्रार्थनास्थळ आहे. मग प्रार्थनास्थळ तर मशिदी पण आहेत. मग त्या का नाहीत बरं तुमच्या कक्षेत? मग शहाबानोचं प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, तेव्हा मंत्रिमंडळांची बैठक घेऊन तुम्ही तो उलथवून टाकता. तिला पोटगी मिळत नाही. म्हणजे व्हिक्टीम काय फक्त हिंदू नाही. तर ते शहाबानो मुसलमानच होते ना ती बाई. बरोबर आहे. मग इथे तस्लिमा नसरींना न्याय मिळत नाही. सलमान रश्दीला न्याय मिळत नाही. मग हे काय उपयोगाचे राज्यकर्ते? अंमलबजावणी पाहिजे. आज जर सावरकर असते,
ह्या सगळ्या परिस्थितीकडे बघून त्यांना काय वाटलं असतं? अ, थोड्या प्रमाणात ते समाधानी असते, बऱ्याच प्रमाणात हताश पण झाले असते. समाधानी संरक्षण क्षेत्रात झाले असते, की आज भारताकडे स्वतःची अशी अ, युद्धसामुग्री आहे, ज्याच्यामुळे आपण हा देश किंवा त्याच्या सीमा या सुरक्षित करू शकतो. असमाधानी अशासाठी असते, की या देशातले जे नागरिक आहेत, त्यांना आजही भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते. म्हणजे काही निर्णय आताचाच परवाचा निर्णय आला, की ते जे मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते लोकलमध्ये. तर ए-टी-एस म्हणा, पोलीस म्हणा किंवा शासन म्हणा, हे योग्य त्या रीतीने त्यांनी पुरावे न देता ती केस उभी केली. ती न्यायालयात टिकलीच नाही. सगळ्यांना निर्दोष सोडलं. 12 लोकं निर्दोष. ज्यांनी 100च्या वर लोकं मारली, 200च्या वर लोकं मारली. ते निर्दोष कसे काय सुटू शकतात? मग हे जे ज्ञान आहे ना, आपल्याला प्राथमिक ज्ञान, की केस कशी स्टँड व्हायला पाहिजे, तेच नाहीये, तर तुम्ही काय न्यायदान देणार? म्हणजे लोकांना अशा गोष्टी घडतात. आता तुम्ही पहलगाममध्ये जो घटना घडली ती एकदम बृहत घटना आहे. पण तिथं धर्म विचारून तुम्हाला पॅन्ट काढायला लावली जाते आणि त्यानंतर गोळ्या घातल्या जातात. हो. मग अशा वेळी कुठेतरी तुम्हाला वाटत नाही का, एक विशिष्ट समाजाचेच व्यक्ती, विशिष्ट धर्माचेच लोकं हा दहशतवाद पसरवत आहेत? विशिष्ट कशाला? मुसलमानच आहेत ना ते. मग परत काही लोकं असंही बोलतात, की दहशतवादाला धर्म नसतो. मग त्यांना म्हणू तुम्ही धर्मग्रंथांचा अभ्यास करा. आमच्या विष्णू पुराणात लिहिलंय का, की एखादी ख्रिश्चन व्यक्ती असेल, तर तिला मारून टाकावं, कारण ती ख्रिश्चन आहे. ती विष्णूला मानत नाही. आमच्या मनुस्मृतींमध्ये किंवा संविधानात घ्या, लिहिलंय का, आज जे सगळे बहुसंख्य हिंदू संविधान फॉलो करतात ना, हो, बरोबर. तिथे तरी कुठं लिहिलंय, की अमुक एखादी व्यक्ती आहे, तिला मारून टाका. का तर ती वेगळ्या धर्माची आहे. मग ज्यांच्या ग्रंथात हे लिहिलंय, ते जे टेम्पलेट आहे, काय टेम्पलेट आहे म्हणजे नक्की? काफिरा वाजिबुल कत्ल आहे. जो काफिर आहे, म्हणजे जो गैर-मुस्लिम आहे, त्याला जगण्याचा अधिकार नाहीये. हे कुठं लिहिले आणि कुराणात आहे, हदीसमध्ये आहे. हे वेगळे ब्लॉग आहेत आपल्याकडे. सगळे Quran.com वर जाऊन बघा. एक्स मुस्लिम साहिलचे व्हिडिओ बघा. 100% झाकीर नाईकचे व्हिडिओ बघा. त्यांच्या समाजातली स्कॉलर मंडळी हे पुरावे देत आहेत, की हे आमच्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे, हे हदीसमध्ये सांगितलेलं आहे. बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे. हे हे मांडतात ना मंडळी. बायबलमध्ये काय लिहिलंय? बायबलमध्ये तुम्हाला आता महिलांच्या हत्या का झाल्या? त्याला विच हंटिंग म्हणायची. म्हणजे महिलांना इतकं घाणेरडी वागणूक होती, की स्त्री ही अपवित्र आहे, म्हणून तिची हत्या करा. आज कोणी हे पाळत नाही. मग ते जुनं जे लिहिलेलं आहे कधी काळच्या ह्याच्यात, ती का पाळतात हे? त्याचे दाखले देऊन लोकांना का मारतात? हा प्रश्न आहे. हा म्हणजे मलाही प्रश्न पडतो, की ज्यावेळेस आपण बघतो दहशतवादी एखादं नाव येतं समोर. आजमल कसाब असेल, बिट्टा असेल, कुणीही असेल आजकाल ज्यांची नावं फेमस आहेत आता मीडियामध्ये. इथं कुठेही सावरकर, कुदळे, जोशी, जगताप किंवा कुठलंही मराठी, बंगाली व्यक्तीचं नाव कधी बघितलं नाही. पंजाबी व्यक्तीचं नाव बघितलं जात नाही. मग कुठेतरी एक विशिष्ट धर्माचेच लोकं दहशतवाद ह्या गोष्टीमुळे पसरवतात का? की त्यांच्याकडे ग्रंथातच ती गोष्ट लिहिलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे? ग्रंथात आहे, ती शिकवली जाते. मदरशांमधनं तशी शिकवण दिली जाते. आणि उगाच नाही म्हणजे योगीजी हे मदरसे बंद करतायत किंवा हेमंत बिस्वा शर्मा हे मदरसे बंद करा, हे का म्हणतायत? तर ही तालीम तिकडे बालपणापासून दिली जाते ना, की ही जी इतर मंडळी आहेत, ती एकमेव अल्लाह सोडून दुसऱ्या देवाची पूजा करतात. म्हणून त्यांना आम्ही जिवंत ठेवणार नाही. त्यांना आम्ही दुय्यम मानणार. ती माणसं नाहीत. हे का येतं? कुठून येतं? याचा शोध घेऊन त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे. तुम्हाला एक राष्ट्र बनवायचंय, भारतीयत्व आहे. पण मुसलमानांमध्ये सुधारणावादी मंडळी आहेत. ज्यांना हे पटतंय की हे करू नये, हे चुकीचं आहे. कोणतरी सध्याच्या परिस्थितीत एक्स मुस्लिम मधले बरेच लोक आहेत, ज्यांना पटतं की हे नाही, हे हे चाललंय, हे चुकीचं चाललेलं आहे. जसं मी साहिल काय पॉडकास्ट वगैरे ते पण त्यात सहभागी होतात. त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल आहे. अनेक मौलवींशी त्यांनी वादविवाद केलेला आहे.
त्यांना नाही ना पटत. किंवा तस्लिमा नसरीन असतील, सलमान रश्दी यांच्यासारखी मंडळी होऊन गेली ना. बरोबर. हे सुधारणावादी आहेत. तर त्यांना नाही पटत हे. पण मग दहशतवादी पण तिथूनच असतात. पण ते काही करू शकत नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग ते त्याला एक सोल्युशन नाहीये. काय सोल्युशन नाही. म्हणजे सोल्युशन शासकीय पातळीवर करता येईल. इच्छाशक्तीचा अभाव. अच्छा. सोल्युशन आहे ना. आता ख्रिश्चनांनी काय म्हणजे बायबल जाळून टाकलं नाही. पण ते सन्मानाने कपाटात ठेवून दिलं. त्यावेळेला ते योग्य होतं. ते त्या लोकांना वाटलं असेल. ते कधी काळी त्यांनी लिहिलं. आज आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही कसेही जगू. आता अथिस्ट जे म्हणजे नास्तिक लोक जे जगात वाढतायत, की त्या देशांमधनंच वाढतायत ना. बरोबर. ज्यांनी धर्म सोडला, की नको आम्हाला हे कुंपण नको आहे. तर भारतात ती परिस्थिती आहे. सुरुवात झालेली आहे. फक्त हे सरकारी पातळीवर जी अनास्था दिसते ना, की लांगुल चालनच करायचं त्यांना, की त्यांची मतपेढी आपल्या बाजूने येईल. त्यांच्यात काय बोलायचं नाही. तुम्ही तुमचं साजरं करा. आम्हाला काय हे नाही. पण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे ना. मग कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का, की आता हिंदुत्वाला राजकीय भूमिका म्हणून वापरली जाते वोट बँक घ्यायला? बऱ्याच अंशी खरं आहे ते. कारण ज्यावेळेस आता आपण बघितलं राम मंदिरचा मुद्दा येतो, हं. तो सर्व सकल हिंदू समाजाच्या म्हणजे फार विषय. विषय आहे. तर ज्यावेळेस हे राम मंदिर इतक्या वर्षांनी बनतंय, गर्वच आहे आम्हाला त्या गोष्टीचा, हिंदू असल्याचा पण. पण ज्यावेळेस आपण बघतो की ते राम मंदिर अर्धवट बांधलेलं होतं आणि त्यावेळेस त्याचं उद्घाटन झालं. तर हे कुठेतरी चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतंय का? खरी गोष्ट आहे ती. म्हणजे ते आता तुम्ही जर जे म्हणताय, की एखादी गोष्ट ही शास्त्राप्रमाणे झाली पाहिजे. ते अर्धवट बांधकामाचं म्हणजे तुम्ही भूमिपूजन नका करू. आपण सुद्धा घर पूर्ण बांधून झाल्यावर वास्तुशांत वगैरे करतो. भूमिपूजन कधी करतो? ज्यावेळेला तो प्रकल्प सुरू होतो त्यावेळेला. पूर्ण बांधलेल्या घरातच आपण जातो ना. आणि सपत्नीक पूजन होतं आपण ज्यावेळेस बघतो हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही वास्तूचं पूजन होतं किंवा एखाद्या मंदिरामध्ये कुठली मूर्ती आपण त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो. हो. तर त्यावेळेस आपण बघतो की एक जोडपं असतं म्हणजे एक नवरा बायको एकत्र येऊन ते करतात असं. तर इथं थोडंसं वेगळं बघितलं गेलं. आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते ते झालं. ते थोडंसं हिंदू संस्कृतीच्या पासून वेगळं आहे का? संस्कृतीच्या म्हणजे आता मला पुराणातले दाखले वगैरे माहिती नाहीत. की शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळेला मंदिरं ही पुन्हा बांधली, त्यावेळेला तिथे कशी प्राणप्रतिष्ठा केली गेली, हे सुद्धा बघितलं पाहिजे. की त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या का? युद्धात किंवा कुठल्या मोहिमेवर समजा महाराज गेले असतील, कर्नाटकच्या मोहिमेवर त्यांनी बांधलं एक मंदिर. तर त्यावेळेला त्यांनी प्रतिष्ठापना कशी केली? म्हणजे नियमाला अपवाद असतात. आता आजकालच्या सुद्धा ज्यावेळेला लग्न लावली जातात, त्यावेळेला मुलाला किंवा मुलीला वडील नसतील, आई नसेल, म्हणजे वडील नसतील त्यावेळेला आई बसते, मग शेजारी आपण सुपारी ठेवतो. असं काहीतरी करतो. पण ते माझ्या मते एक वेळ चालू शकेल. याचे दाखले बघितले पाहिजेत. काय त्याचा काय माझा फारसा अभ्यास नाही. ह्याची त्याची काय फिक्स चौकट अशी नाही. नाहीये. पण तुम्ही जे म्हणालात, की हिंदुत्वाचं राजकारण, की केवळ भावनिक बोलायचं, हे कोणालाही रुचण्यासारखं नाही. सावरकरांचंच वाक्य आहे, की "वरम जनहितम ध्येयम, केवला न जनस्तुतीही." म्हणजे आम्ही केवळ लोकांची स्तुती करण्यासाठी नाहीये. तर आम्हाला लोकांचं हित साधायचंय, म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे. हिंदूंचं हित हे कशात आहे, हे बघून, ते जपून जर तुम्ही सत्तेवर आलात, तर तुम्हाला कसलीच गरज नाही. स्तुती करण्याची गरज नाही. हिंदू स्वतःहून तुम्हाला निवडून देतील. सो आता आपण भरपूर गोष्टींवर चर्चा केली. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की लोकं असं बोलतात, म्हणजे मी ऐकलंय असं, मी कुठं वाचलं नाही पण ऐकलंय, की सावरकर फक्त ब्राह्मणांसाठी जगले किंवा ब्राह्मणांना सपोर्ट करायचे. दादांत खोटं आहे. सावरकर असे कुठल्याही एका शी निगडीत नव्हते. आता हा शिक्का त्यांना ब्राह्मण समाजानेच मारलेला आहे किंवा त्यांना ते वाटत असतं, की सावरकर आपल्या जातीत जन्माला आले म्हणून ते ब्राह्मणवादी असतील. वस्तुतः सावरकरांचं वाक्य आहे, की गळ्यातल्या जानवेचा उपयोग हा किल्ली अडकवण्यासाठी होतो आजच्या काळात. हे सावरकरांचं वाक्य आहे. भटांना शहा म्हणणे सोडा, म्हणजे भटशाही संपेल. ही सावरकरांची वाक्य आहेत. कुठल्याही तुमच्या घरी पूजा अर्चा असू दे, कुठलाही विधी असू दे, ब्राह्मणांना बोलवूच नका. तुमचं तुम्ही पूजा करा. हे जर तुम्हाला व्यवस्था मोडकळीला आणायची असेल, त्यांचा धाकदपटसा मोडून काढायचा असेल, तर तुम्हाला तुमची दुसरी यंत्रणा
उभी करावी लागते, यासाठी सावरकरांनी सगळ्यांना उद्युक्त केलं. मग ते कुठेही कोणीही असू दे, की जसं आपण जे दलित त्याला म्हणतो, त्याला अस्पृश्यता निवारणाचं कार्य सावरकरांनी घेतलं. तसं हेही आहे, की जे दोषी आहेत, त्यांना तुम्ही खडसवलंच पाहिजे. आणि फक्त ब्राह्मणवादी नाही असे. सावरकर हे हिंदुत्ववादी होते. जसं मी सांगितलं, की हिंदुत्व म्हणजे सगळ्या हिंदूंमधल्या सगळ्या जातीच्या माणसांचं एकत्व. मग त्यांचंच गीत आहे सावरकरांचं, की तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. त्याच्यात एक कडवं आहे. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकल आला, ही एकची आई हिंदू जाती, आम्ही तिचे बिंदू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. वाह! हे अशा कविता सावरकरांनी केल्यात. त्यांना मी एका जाती आतापर्यंत 7,000 कविता लिहिल्यात माझं असं ऐकण्यात आहे. 7,000 म्हणजे 10,000 ओळी म्हणू शकतो आपण. पण कविता बऱ्याच आहेत त्यांच्या. कमलासारखी महाकाव्य आहेत आणि अनेक विषयांवर कविता केलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे एका जातीत सावरकरांना बांधून ठेवणं हे ते पुरावेच देतात सावरकर, की मी कुठल्याही जातीचा नाहीये. मी केवळ हिंदू आहे. बरोबर. सो आपण आता भरपूर गोष्टींवरची चर्चा केली, पण माझ्या वाचनात एक पुस्तक आलं होतं, 6 गोल्डन एपॉक्स बाय व्ही.डी. सावरकर. तर आता ह्या पुस्तकामध्ये मी एक मुद्दा बघितला, की युजिंग रेप ॲज अ टूल टू गेन पॉवर ऑर सुपिरियरिटी अशा पद्धतीचं एक भाष्य करणारी गोष्ट आहे त्यामध्ये. तर ते नक्की काय आहे? असं वाक्यच नाहीये. त्या पुस्तकात असं वाक्यच नाहीये. सावरकर कुठेही बलात्कार हे एक शस्त्र म्हणून वापरा, असं कुठेच म्हटलेलं नाही. हे जे काढतात ना हे सगळं, त्यांनी आधीची 4 पानं आणि नंतरची 2 पानं वाचणं आवश्यक आहे. हा संवाद आहे. त्या त्या प्रकरणामधला हा संवाद आहे. ज्या स्त्रिया या शत्रूच्या हातात सापडलेल्या आहेत, मुघलांच्या हातात सापडलेल्या आहेत, त्या संवाद साधतायत शिवाजी महाराजांशी आणि चिमाजी अप्पांशी, की ज्यावेळेला शत्रूच्या स्त्रिया ह्या त्यांच्या हातात सापडल्या होत्या, त्यावेळेला त्यांनी सन्मान दिला. बरोबर? आपल्या संस्कृतीप्रमाणे सन्मान दिला. पण जर त्यांनी त्या त्यांच्या सैन्यात पचवून टाकल्या असत्या, पचवून म्हणजे योग्य प्रकारे लग्न लावून देऊन पचवल्या असत्या, तर आपल्या हातची स्त्री दुसरीकडे गेलेली आहे हे बघून शत्रूला आमच्या वेदना कळल्या असत्या आणि मग पुन्हा कुठल्याही स्त्रीच्या पदराला हात लावायची शत्रूची हिंमत झाली नसती. हे त्या स्त्रिया सांगतायत. हे त्यांची भूमिका आहे. ती ना शिवाजी महाराजांची भूमिका आहे, ना चिमाजी अप्पांची भूमिका आहे, ना कुठल्याही इतर हिंदू पात्राची भूमिका आहे. हे त्या स्त्रिया सांगतायत, की आमच्या भावना ज्या दुखावल्या गेल्या त्यावेळेला, जेव्हा आम्हाला ओढत फरफटत नेलं आणि जनानखान्यात डांबून ठेवलं. अशा एक नाहीये. हे मुघलांच्या काळापासून सर्रास चालू आहे. त्यांना काही वाटलं नाही. स्त्री खेचून आणणं या गोष्टीला त्यांना काही वाटलं नाही. एक सीतामाई पळवली गेली तर आपण लंका जाळली. हे आपलं उदाहरण आहे. मग प्रभू श्रीरामांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो असं म्हणतो. पण हे जर त्यांच्या स्त्रियांच्या बाबतीत आपण करून दाखवलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती. कुठेही म्हणजे आता बलात्कार या शब्दावर लोकं फार आक्षेप घेतात. तर बलात्कार म्हणजे बळजबरी. बरोबर. बळजबरीने लग्न लावून देणं हे देखील असतं. बलात्कार हा शब्द अनेक अर्थाने वापरलेला आहे. टिळकांच्या लेखनात आलाय, सावरकरांच्या लेखनात आलाय. बळजबरी, दमन करणं एखाद्याचं बळाने, त्याला बलात्कार म्हणतात. आपण तो फक्त एकाच गोष्टीशी निगडीत करतो. त्यामुळे असं वाक्यच नाहीये, की सावरकरांनी कुठं सांगितलं, की हे हत्यार म्हणून वापरा. अनेक नेते मंडळी याचा वापर करतात. म्हणजे याचं विद्रुपीकरण केलं गेलंय. त्यांना म्हणायचं एक होतं आणि त्याचं अर्थात, अर्थात. ह्या त्या स्त्रियांच्या भावना आहेत, की जर ते असे वागले असते, असं घटना घडलेल्या आहेत. नरगुंद नावाचं एक संस्थान आहे दक्षिणेत. ज्यावेळेला टिपू सुलतानचा पराभव केला, त्यावेळेला माझ्या मते सरदार आपले फडके वगैरे तिकडे गेले होते सगळे आणि त्या स्त्रिया वाट बघत बसल्या होत्या, की आम्ही शत्रूच्या ताब्यात सापडलोय. आता हे आपण मराठेशाही जिंकलेली आहे, म्हणजे मराठे तिथे आलेले आहेत. त्यांनी ह्याचा पराभव केलेला आहे. तर कधी एकदा आमची सोडवणूक होते. हे त्या वाट बघत बसल्या होत्या. पण त्यांच्या पदरी निराशा पटली, की त्यांना परत नेलंच नाही आपण. मग त्या आक्रंदून काय म्हणत असतील, हे सावरकर सांगत. उद्रेकातनं आलेली गोष्ट आहे. ही ती गोष्ट आहे. म्हणजे ही क्लॅरिटी मिळणं गरजेचं आहे आजच्या युथला, हो. की बाबा चुकीचा मेसेज जाऊ नये लोकांपर्यंत. तर आता ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली. आज बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यावर खुलासे दिले तुम्ही स्वतः. हो. तर आता मला एक सगळ्यात मोठी गोष्ट, जे सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे वीर सावरकरांबद्दलची, ती मला तुम्हाला विचारायची आहे, की
गांधी हत्येमध्ये गोडसेंना प्रवृत्त केलं का सावरकरांनी? बिलकुल नाही. कसं काय? गोडसे आणि सावरकर यांचे संबंध फार ताणले गेले होते 1946 साली. वैयक्तिक नव्हे, पण आयडिओलॉजिकल ज्याला म्हणतो, की 1946 हे वर्ष असं होतं, की अगदी आता स्वातंत्र्य मिळणार. तर त्या काळात एखाद्या पक्षाची ध्येयधोरणं काय असावी? तर नथुराम गोडसेंचं म्हणणं होतं, की हिंदू महासभेचे सगळे पुढारी आता म्हातारे झालेले आहेत. तर आपण वेगळी संघटना काढू. आणि हा वाद घडला होता हिंदू महासभेच्या बैठकीतच. मग तेव्हापासून गोडसे आणि सावरकर यांची भेटच नाहीये. गांधी हत्या झाली 1948ला. आणि त्याच्यानंतर या दोघांना ठेवलं ते दिल्लीत लाल किल्ल्यामध्ये. म्हणजे 1946 ते 1948 ही या दोघांची भेटच झालेली नाही. तर प्रवृत्त केलं असं म्हणणं खोटं ठरेल. आता काही लोकं म्हणजे न्यायालयात सुद्धा हा प्रवाद मांडला गेला, की नथुराम गोडसे जे वर्तमानपत्र चालवायचे, त्याच्यावर सावरकरांचा फोटो होता. म्हणजे सावरकरांपासून प्रेरणा घेऊन वर्तमानपत्र चालू केलं. ठीक आहे. नथुराम गोडसे हा माणूस संपादक होता. तो त्याचे विचार वर्तमानपत्रातनं मांडायचा. त्याचे आदर्श सावरकर असणं. हे ठीक आहे. हिंदू महासभेच्या माध्यमातून दोघांनीही काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा निजामाचं मी उदाहरण दिलं हैदराबादचं, त्या भागानगरच्या संघर्षामध्ये जो सत्याग्रह केला निशस्त्र, त्याच्यात एका फळीचं नेतृत्व नथुराम गोडसेंनी केलं होतं. तेव्हा नथुराम गोडसे हिंदू महासभेत होते, संघातही होते. त्यामुळे सावरकर हे आदर्श मानणं ही गोष्ट मी समजू शकतो. पण त्या गोष्टीसाठी म्हणजे गांधी हत्या केली म्हणून सावरकरांनी प्रवृत्त केलं त्याला किंवा प्रोत्साहन दिलं, हे चुकीचं ठरेल. आता चौरी चौऱ्याला माहिती आहे आपला महात्मा गांधींनी जे एक चळवळ चालू केली, असहकार चळवळ चालू केली होती. ते चौरी चौराला ती पोलीस चौकी जाळली लोकांनी. बरोबर की नाही? मग त्यावेळेला त्या घटनेला असं म्हणायचं का, की गांधीजींनी प्रोत्साहन दिलं किंवा प्रवृत्त केलं त्या लोकांना? नाही. तसंच आहे. आता एखादा माणूस जर आता केसरीवर बाळ गंगाधर टिळकांचा फोटो असायचा. मग समजा केसरी वाचणाऱ्या कुठल्या वाचकांनी एखादा दरोडा टाकला. त्यासाठी तुम्ही लोकमान्यांना जबाबदार धरणार का? नाही. हे नाही. हे तर्काला धरूनच नाही. त्यामुळे सावरकर आणि गोडसे यांचे वाद होते. ज्यावेळेला सावरकरांनी भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज हा आपल्या घरावर लावला. त्याहीवरून नथुराम गोडसेंनी सावरकरांवर टीका केलेली आहे. मग हे तार्किक वाद आहेत ना दोघांच्यात. मग नथुराम गोडसेंनी रागाच्या भरात त्यांची कारणं काही असतील, ती त्यांनी त्यांच्या न्यायालयाच्या निवेदनात सगळी स्पष्ट केलेली आहेत, की गांधीजींनी आधी सांगितलं होतं, की फाळणी होणार नाही, माझ्या देहावरनं होईल. मग नंतर गांधीजींनी त्यांची भूमिका बदलली. पाकिस्तान निर्माण झालं. शिवाय 55 कोटी रुपये जे मंत्रिमंडळाने द्यायला नकार दिला होता, त्या विरोधात गांधीजींनी उपोषण चालू केलं. आणि अनेक हिंदू तिकडनं निर्वासित इकडे आले. त्यांना मशिदीच्या बाहेर काढा असं गांधीजींनी सांगितलं. तुम्ही तिकडे का मेला नाहीत? असं वक्तव्य त्यांचं त्या कॅम्पमध्ये आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मी चिडलो आणि मग मी हत्या केली. ही स्वीकृती नथुराम गोडसेंनी न्यायालयात दिलेली आहे. त्यामुळे कुठेही त्यांनी त्याच्यात सावरकरांचं हे घेतलेलं नाही. त्या दोघांमध्ये मतभेद होते, मनभेद नव्हते. नव्हते. सावरकरांचे कुठलेच नव्हते. गांधीजींबरोबर पण मनभेद नव्हते. म्हणजे गांधीजींवर ज्यावेळेला गांधीजींनी 1942-43 साली उपोषण आरंभलं होतं, त्यावेळेला सावरकरांचं पत्र आहे त्यांना, की आत्ताच्या काळात ज्यावेळेला युद्ध आहे, वर्ल्ड वॉर II विश्वयुद्ध सुरू आहे, त्यावेळेला ज्यावेळेला इतकं आंदोलन सुरू आहे भारतात देखील, त्यावेळेला तुम्ही उपोषणाला बसू नका. तुमच्यासारख्या नेत्यांची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला मान्यता आहे. तुम्ही उपोषणाला बसू नका. तुमच्या प्रकृतीला तुम्ही धोका निर्माण करून घेऊ नका. हे सावरकरांचं पत्र आहे. म्हणजे मतभेद ठीक आहे, पण मनभेद नाहीये. गांधीजी स्वतः त्यांच्या पत्नींसह, कस्तुरबा गांधींसह सावरकरांना रत्नागिरीत येऊन भेटल्या होत्या. ही घटना सर्वश्रुत आहे. आणि मग माई वगैरे ते पाया पडले होते त्यांच्या. त्यामुळे राजकीय वैमनस्य हा भाग वेगळा झाला. पण माणूस म्हणून तुम्ही बघायला शिकलं पाहिजे. मोहम्मद अली जिन्नांवर जेव्हा हल्ला झाला, त्याचा निषेध करणारा पत्र किंवा तार ही सावरकरांनी काढलेली. 1906 साली 6 किंवा 8 साली ज्यावेळेला सावरकर ब्रिटनमध्ये होते, त्यावेळेला गोपाळकृष्ण गोखले पण तिथेच होते. त्यांनी सावरकरांच्या अभिनव भारतच्या बाबतीत काही तक्रार केली पोलिसांकडे.
अभिनव भारतची लोक त्यांना मारायला चालली होती. सावरकरांनी रोखून धरलंय. सावरकरांचं म्हणणं होतं की उद्या भारत स्वतंत्र झाला तर आर्थिक क्षेत्रात इतका बुद्धिवान माणूस असलेला माणूस हा भारताच्या उपयोगी पडणार आहे. जरी आपले आज मतभेद असले तरी तो स्वतंत्र भारतात उत्तम एक अर्थशास्त्रज्ञ मिळू शकतो देशाला. म्हणजे तुम्ही- मतभेद होते पण खून करणे नाही नाही आणि स्वतः सावरकरांनी निषेध केलाय नथुराम गोडसेंचा. त्यांच्या न्यायालयीन वक्तव्यात निषेध केलेला आहे. पण मग आता हे सगळं असलं तर तुम्ही एवढं सगळं मला सांगितलं विथ फॅक्ट्स सगळ्या गोष्टी. तर मग आता आपण बघतो की जे आजचे गांधी आहेत, राहुल गांधी, जे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहतात, हो. ते राहुल गांधी ज्यावेळेस तुमच्या अगेन्स्ट मीडियामध्ये येऊन बोलतात की तुम्ही गोडसे आहात अर्धे आणि अर्धे सावरकर आहात, मग याला तुम्ही कसं बघता? कसं आहे, एखादं वक्तव्य करायचं खोटं आणि त्यातनं पळवाटा शोधायला मग अजून काहीतरी वैयक्तिक स्तरावर चिखलफेक करायची. खरं तर त्यांची पण 2 आडनाव काढता येतील किंवा ते खरे गांधी नाहीत हेही मला म्हणता येईल. पण त्यातनं माझे संस्कार दिसतात ना. मी जे काय बोलतो त्यातनं माझे संस्कार दिसतात. तसे त्यांचे संस्कार जग बघतंय. त्यांची तळे उचलणाऱ्यांचे संस्कार देखील जग बघतंय. की एक विचारवंत आहेत म्हणायचं त्यांना, विचारवंत. सावरकरांवर नेहमी टीका करत असतात ते. आणि ते एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातनं त्यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओलाच नाव दिलेलं आहे की गांधी विरुद्ध गोडसे. आता मी कुठल्या अर्थाने गोडसे झालो? माझ्या आईचं आडनाव गोडसे, लग्न होऊन ती सासरी आली, तिचं आडनाव सावरकर झालं, तर मी सावरकर आहे ना. गांधी विरुद्ध गोडसे हे मुद्दाम तिथे नाव द्यायचं, स्वतःचे व्ह्यूअर्स वाढवायचे, काहीतरी बोलायचं. त्यांना केसचं काहीच माहिती नाहीये मी का केस टाकलेली आहे. मग काय केस आहे नक्की ती? सांगतो. हे महाशय गांधी महाशय ते 2 वर्षापूर्वी गेले होते ब्रिटनमध्ये, मार्चमध्ये. तिथे एक त्यांचा खाजगी समारंभ होता की भारताबाहेर राहणारे जे लोक आहेत, NRI म्हणूया त्यांना आपण, हे भारताच्या प्रगतीला कसा हातभार लावत आहेत यावर 17 मिनिटाचं भाषण आहे राहुल गांधीचं. त्याच्यात आता जसं ते भारताबाहेर जाऊन ते भारताविरोधी वक्तव्य करण्याची अनेक नेत्यांची परंपरा आहे, तसं ते कायम ठेवलेली आहे त्यांनी. तिकडे ते गेले, त्यांनी डोकलामचा विषय काढला. वास्तविक डोकलामला जे झालं होतं ते संतोष बाबू आपले जे हे होते सैन्याचे तिथे अधिकारी, ते संतोष बाबूंना मारलं चीनी सैनिकांनी. आणि त्या संतोष बाबूंना मारलं म्हणून आपले सैनिक चिडले आणि त्यांनी बेदम मारहाण केली चीनी सैनिकांना. हे डोकलाममध्ये घडलं. राईट. आता हे महाशय तिकडे गेले, ते म्हणाले की डोकलाममध्ये काय घडलं तुम्हाला माहिती आहे का? की डोकलाममध्ये आपण मार खाल्ला. हे उलट सांगितलं. मग म्हणे यांची आयडिओलॉजी कशी आहे की तुम्हाला ते माहित आहेत ना, ते स्वातंत्र्यवीर सावरकर, उनकी एक किताब आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलंय म्हणे की सावरकर स्वतः आणि त्यांचे मित्र मिळून 5-6 मित्र मिळून एका मुसलमान माणसाला मारत होते आणि ते बघून सावरकरांना आनंद होत होता. हे असं जाहीर वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं आहे. पब्लिक डोमेनमध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ते अवेलेबल आहे. अजूनही बघू शकता तुम्ही. आता हे धादांत खोट आहे. असं कुठलंही पुस्तक सावरकरांचं नाही ज्याच्यात त्यांनी हा प्रसंग लिहिलेला आहे. म्हणजे हा प्रसंग घडलेला नाही, लिहिला नाही. इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे उनकी एक किताब आहे हे खोटं आहे, हे बदनामीकारक आहे, म्हणून मी ती केस दाखल केली. म्हणजे डिफेमेशनची केस आहे. जर जी घटना घडलेलीच नाहीये ती तुम्ही सांगताय, त्याच्यातनं सावरकरांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करताय. आणि मला अनेक लोकांचं विचारणं आलं ना की तुम्ही जे म्हणता की मी मध्ये म्हणालो की सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या, ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी. तर पुण्यभूमी असा विषय आहे की तुमच्या धर्माचं जन्मस्थान हे भारत पाहिजे. मग असे भारतात कुठले धर्म जन्माला आले तर वैदिक आहे, शीख आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, लिंगायत आहेत, वीरशैव आहेत, आताचं घेतलं तर इस्कॉन आहे, श्री श्री रविशंकर आहेत, जे काही आहेत ते सगळे धर्म आहेत सावरकर म्हणतात. हे सोडून म्हणजे बाकीचे आहेत ते भारतात जन्माला आलेले नाहीत, ते भारताबाहेर जन्माला आले. मग त्यांना हिंदू आपल्याला म्हणता येणार नाही. बाकीचे सगळे हिंदू आहेत. आपला जो मॅरेज ॲक्ट आहे त्याच्यात सुद्धा अशाच प्रकारची डेफिनेशन आहे की याचा फायदा कोणाला मिळतो? जे ख्रिश्चन नाहीत, जे ज्यू नाहीत, जे पारसी नाहीत, जे मुसलमान नाहीत. पण ही हिंदू शब्दाची व्याख्या झाली ना, ती देशभक्त, देशद्रोही अशा शब्दांची व्याख्या नाहीये. म्हणजे सावरकर म्हणत नाहीत सगळेच मुसलमान देशद्रोही आहेत. जे देशभक्त आहेत ते देशभक्त आहेत. बरोबर. जनतेचा प्यारा अशफाकुल्ला खान असा लेख आहे सावरकरांचा.
भारतातल्या मुसलमानांनी आदर्श कोणाचा बाळगायचा तर तो केमाल आतातुर्क पाशा, जो तुर्कस्तानमध्ये होता, सुधारणावादी मुसलमान होता. मग अशी ज्यांची मानसिकता आहे, त्यांचं हिंदुत्व हे काय गावगुंडाचं असेल काय? मग 5-6 लोक मिळून एका मुसलमानाला मारतील, इतकं तुम्ही खालच्या पातळीला त्यांना आणून ठेवता. हिंदूंचं एकत्व आणि त्यांच्या अधिकारांचं संरक्षण म्हणजे हिंदुत्व आहे. मुसलमानांचा द्वेषच नाही त्याच्यात. म्हणजे आजकाल त्याला एका वेगळ्या प्रकारे पॉलिटिकली फक्त स्ट्रॅटेजाइज केले गेलेले आहे, की हे अगदी. हिंदुत्व आहे. मुस्लिमांच्या विरोधी जायचं म्हणजे हिंदुत्व. हो, म्हणजे एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणणं, म्हणजे मी जर म्हणलं हापूस आंबा चांगला आहे, त्याचा अर्थ असा नाही की पायरी आंबा वाईट होतो. पायरी आंबा पण चांगलाच आहे ना. मग कीड लागलेले आंबे दोघांचे ते असतात. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या प्रेफरन्सवर आपल्याला काय फॉलो करायचे. अर्थात कोणाला जास्त सक्ती नाही. सावरकरांना मिसइंटरप्रेट करणं, चुकीचं म्हणजे त्यांचं लिखाण एकीकडे आणि कन्क्ल्युजन दुसरंच काढायचं. हे खोटारडेपणा हा वारंवार चालू झालेला आहे. म्हणजे त्यांचा एक फार जुना लेख आहे. म्हणजे ह्या 100 वर्षांपूर्वीची गोष्ट करतो मी. अनुवंश नव्हे, आचरटपणा. म्हणजे आपण म्हणतो ना हेरिडिटरी असतं. काही गुण हेरिडिटरी असतात ते. सावरकर म्हणतात हे असलं काही नसतं प्रकार. वडिलांच्या जन्माच्या वेळी असलेली त्यांच्या आईची मनस्थिती, प्रकृती, बाहेरचं तापमान, वातावरण ह्या सगळ्या गोष्टी मुलाच्या जन्माच्या वेळेला असतील तर एखाद वेळेस ते जसेच्या तसे गुण वडिलांच्या मुलात येतील. ते सुद्धा 100% याची शाश्वती नाही. आणि मग जसे गुण येतील तसे दोष पण येतील. मग ते म्हणतात की मग तुम्ही जे कलम करतात आजकाल शेतकरी किंवा घोड्याचं बीज जे असतं ते, जे 2 मिश्र हे करून नवीन घोड्याचं बीज तयार करतात, उत्पादन करतात. मग ते अधिक परिणामकारक असतं. हे हे लिखाण सावरकरांचं आहे. त्याच्यावर टीका करणारा लेख पुरोगामी लेखकांनी लिहिला, लेफ्टिस्ट लेखकांनी लिहिला. ते म्हणतात सावरकरांना हे जे जात व्यवस्था आहे ना, ती काढून वर्णाश्रम करायचा होता. कसं? तर ते म्हणे ब्राह्मण चांगलं हे शोधा DNA आणि ते मग लॅबमध्ये नेऊन टेस्ट करा आणि मग त्यांचे विवाह लावून द्या. म्हणजे हे प्रजनन चांगलं घडेल. ते सावरकरांच्या काळी DNA वगैरे आला होता का? पण हे विपर्यास करायचं. प्रत्येक गोष्टीचं गोष्टी आहेत. काहीच नाही. सावरकर असं कधीच म्हटलेलं नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चालू आहेत, तुमची लीगल त्याच्या अगेन्स्ट फाईट चालू आहे, हो. की त्या काळी वेगळा वाद होता. आज वेगळा वाद आहे गांधी फॅमिली सोबत सावरकर फॅमिलीचा. तर मग तुम्ही कुठेच पब्लिक डोमेनमध्ये येऊन ह्या गोष्टीबद्दल वाचा फोडली नव्हती. त्यांनी तुम्हाला येऊन असं बोललं की तुम्ही गोडसेंचे वारसदार आहे. हो. माझं हे बघा, सावरकरांची बदनामी झाली आहे. माझं आडनाव सावरकर आहे. मी त्यांचा वंशज आहे. हे न्यायालयात मी दाखवलेलं आहे. वंशावळ दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा वंशज असल्याने मला तो अधिकार आहे की केस दाखल करू शकतो. मी ती केस दाखल केली. माझ्या आईच्या माहेरचं आडनाव काय? हा विषयच इथे लागू होत नाही. बेसलेस आर्ग्युमेंट आहे ती. बेसलेस आर्ग्युमेंट आहे. पण हे काय करायचं? अर्जतीत बसायचं, वेळ काढूपणा करायचा. समन्स पाठवलं तरी कोर्टात यायचं नाही. सावरकरांचे जे माफीवीर वगैरे म्हणून हिणवतात ही लोकं, ती स्वतः कोर्टात यायला घाबरतात. तुम्ही संबलसारख्या संवेदनशील ठिकाणी जाता. जेव्हा तुम्हाला शासनाने बंदी घातलेली आहे तिकडे जायला, तिकडे तुम्ही जाता. ते संविधानासारखं काहीतरी हातात घेऊन जाता आणि तिकडे जाऊन तुम्ही सगळा तो ट्रॅफिक जॅम करता, लोकांचं वेळ वाया घालवता. पण तुम्हाला पुण्यात यायला वेळ नाही. न्यायालयाचा तुम्ही किती आदर राखता. आणि त्यांना पंतप्रधान व्हायचंय. त्यांना इच्छा आकांक्षा तर बऱ्याच आहेत त्यांच्या. भारतीय जनाचं सुज्ञ आहे, तसं काय होऊ देणार नाही असं वाटतं मला. अवघड आहे भारताचं भवितव्य तसं झालं तर. बघूया तेव्हा काय होईल. ठीक आहे. पण आता भरपूर अशा गोष्टींवर आपण चर्चा केली. मला एक विचारायचं होतं की सावरकर दलितांच्या विरोधी होते का? अजिबात नाही. कसं बोलू शकतो आपण? सावरकरांचं रत्नागिरीतलं काम हे लोकांपुढे आलेलं नाही. 1924 ते 1937 स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते आणि तिथे त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या. सामाजिक क्रांतिगिरी म्हणू शकतो आपण. कारण कसं आहे, सावरकरांचे त्या काळातले लेख जर बघितले तर ते विज्ञाननिष्ठ निबंध आहेत. आपल्या अनेक चालीरीतींवर त्यांनी कोरडे ओढलेले आहेत. शिवाय प्रत्यक्ष आंदोलन केलेली आहे. म्हणजे मंदिर प्रवेशाचं आंदोलन. विठ्ठल मंदिरात ज्यांना आपण आत्ता दलित म्हणतो त्यांना सावरकर पूर्व अस्पृश्य म्हणायचे.
पूर्वी जे अस्पृश्य होते ते या क्षणापासून ते अस्पृश्य नाहीत. त्यांना या मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून सावरकरांनी आंदोलन केलेलं आहे. 1 नव्हे 2 नव्हे 400 मंदिरं देवदर्शनासाठी मुक्त करून दिलेली आहेत. हे धार्मिक क्षेत्रातलं झालं. सामाजिक क्षेत्रात आता त्यावेळेला लोकल स्कूल बोर्ड होतं. त्यांचा एक नियम होता की विद्यार्थी शाळेत सरमिसळ बसले पाहिजेत. पण अर्थातच ते शिक्षक सवर्ण असतील कोणीतरी आणि मग ते दलितांना आत्ताच्या भाषेत ते वर्गात बसू देत नव्हते. सावरकर आणि त्यांचे सहकारी हे शाळेत त्यांना भेटायला गेले. त्यांना तो नियम दाखवला की लोकल स्कूल बोर्डाचा नियम असा आहे की सगळे विद्यार्थी हे सरमिसळ बसले पाहिजेत. तुम्ही का बसवत नाही ते सांगा. मग तिथे त्यांनी सांगितलं की नाही ते गदळ असतात, घाणेरडे असतात, ते अस्वच्छ राहतात. मग त्यांना सावरकरांनी उत्तर दिलं की कुठलंही मूल घेतलं ना जन्मतः त्याला स्वतःची स्वच्छता स्वतः ठेवता येत नाही. आई वडील हे त्याची स्वच्छता त्याला शिकवतात, कसं स्वच्छ राहायचं. शिक्षक हा आई वडिलांच्या जागी असतो. ते मूल स्वच्छ राहणं ही तुमची जबाबदारी आहे. इतकं बोलून सावरकर थांबले नाहीत. ते म्हणाले की ही शारीरिक स्वच्छता झाली. तुमच्या मनावर जे गदळ साचलेलं आहे ते पहिलं दूर करा, मग तुम्हाला स्वच्छ दिसायला लागेल. 125 शाळांमध्ये सावरकरांच्या आंदोलनानंतर हे विद्यार्थी सरमिसळ बसायला लागले. हा दलितोद्धाराचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहून सावरकरांचं कौतुक केलेलं आहे याविषयी. हे डॉक्युमेंटेड आहे सगळं. डॉक्युमेंटेड आहे. त्यांच्या एकता नावाच्या नियतकालिकामध्ये देखील याचे उल्लेख आहेत. आणि आंबेडकर आणि सावरकर ही भेट रत्नागिरीत होणार होती. त्यांच्या हस्ते ते पतित पावन मंदिराचं उद्घाटन होणार होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तार आली आणि त्यांना मुंबईला जावं लागलं एका खटल्यानिमित्त. तर तशी तार करून त्यांनी सावरकरांना कळवलेलं आहे की मी येऊ शकत नाही. पण ज्या थोड्या लोकांना हे समजतं की जाती नको आहेत आणि वर्णाश्रमही नको आहे, त्यापैकी तुम्ही थोडे आहात. तुमचं कार्य कौतुकास पात्र आहे. हे बाबासाहेबांचं पत्र आहे. हे दोघांचे सलोख्याचे संबंध होते आणि विचारसरणी सिमिलर होती. हो. दलितांचा प्रश्न असू दे, मुस्लिम प्रश्न जो असू दे, इस्लामचा प्रश्न असू दे, की बाबासाहेबांनी तर पुस्तक लिहिले तिथे पाकिस्तानावर द पार्टिशन ऑफ इंडिया. तर विचार हे सारखे होते दोघांचे. फक्त फाळणी करायची का नाही हा प्रश्न होता तात्विक. आंबेडकरांचं मत होतं की आता फाळणी केलेली बरी, कारण का सगळे मुसलमान तिकडे जातील, सगळे हिंदू इकडे राहतील. हिंदूंना त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करता येईल, तेही सुखाने जगतील, तुम्ही सुखाने जगा. सावरकरांचं म्हणणं होतं की त्यांच्या एवढ्याशा मागणीसाठी आपण त्यांना देश तोडून देतोय. उद्या हे शिरजोर होतील आणि आपल्या देशावर आक्रमण करतील. इथे राहिलेले मुसलमान जे असतील किंवा ज्या शक्ती असतील त्या आतून उठाव करतील आणि पुन्हा एकदा सगळे डिवाइड अँड रूलची परिस्थिती होऊ परत ना. नक्कीच. म्हणजे त्यांचा विचार पुढचा फ्युचरिस्टिक विचार होता असं मला वाटतं की एक गट्टा जर सगळे राहिलो तर आपण स्ट्रॉंग राहू शकतो. मुसलमानांना ते आलं का की ते प्रॉब्लेम मुख्य प्रवाहात तुम्ही आणा हे बोललं जातं ना, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे राष्ट्राच्या. ते तेव्हा तेच म्हणाले होते की त्यांना आदर्श कोणाचा बाळगायचा, तर केमाल आतातुर्क पाशा. तो सुधारणावादी मुसलमान होता. त्यांनी ते शरीरासारखे सगळे कायदे तुर्कस्थानमधनं काढून टाकले. त्यावेळी तुर्कस्थान खूप सुधारला होता. तसे कायदे तुम्ही भारतात करा, त्यांना मॉडर्न होऊ दे, त्यांना शिकू दे, त्यांना चिकित्सा करू दे, पुढे जाऊया. नक्कीच. आता एवढी सगळी चर्चा केली आपण, बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सीज आता आपण रिव्हील केलेत की ॲक्च्युअल फॅक्ट्स काय आहेत आणि कॉन्स्पिरसीज काय आहेत त्याच्या अगेन्स्ट केले गेलेल्या सावरकरांना बदनाम करण्यासाठीच्या बेसिकली. तर मला आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे की 5 कोणती पुस्तकं आहेत जी आजच्या तरुणांनी वाचली पाहिजे जर त्यांना सावरकर आणि हिंदुत्व समजून घ्यायचे? मुळात सावरकरांचं हिंदुत्व, त्याच्यानंतर हिंदुत्वाचे पंचप्राण ही सावरकरांनी लिहिलेली 2 पुस्तकं. हिंदू राष्ट्र दर्शन ही सावरकरांची भाषणं. सावरकरांवर लिहिलेली पुस्तकं बघायची असेल तर धनंजय कीर त्यांनी फार पूर्वी त्यांचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. विक्रम संपत यांनी लिहिलेली दोन्ही पुस्तकं आणि डॉक्टर उदय माहूरकर आणि चिरायू पंडित या दोघांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे सावरकर द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड अ पार्टिशन. हे अवश्य वाचण्याजोगे आहेत. शेषराव मोरेंचं योगदान फार मोठं आहे. सावरकरांचा जो बुद्धिवाद आहे त्यावरच शेषराव मोरेंनी पुस्तक लिहिलेलं आहे.
सामाजिक क्रांतीचे अंतरंग हे शेषराव मोऱ्यांचं दुसरं पुस्तक आहे सावरकरांचं. तर ती दोन्ही पुस्तकं आज माझ्या मते राजहंस प्रकाशननी बहुतेक आउट ऑफ प्रिंट आहेत, पण तुम्ही चौकशी करून ती मिळवू शकता. ओके. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एवढ्या सगळ्या चर्चेनंतर आजचे सावरकर कोण वाटते तुम्हाला? योगी आदित्यनाथ. का? समान नागरी संहिता ज्याचं आपण सारखं म्हणत असतो, की सगळे नागरिक हे कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. तर योगी आदित्यनाथ सगळे नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान राहतील, हे बघतायत. जी भारताविरुद्ध किंवा संविधानाविरुद्ध एक यंत्रणा उभी राहते मोठी, ज्याची बाकीच्या नेत्यांना पुसटची देखील कल्पना नाही. अशा यंत्रणेला जर तुम्हाला संपवायचं असेल, तर तुम्हाला प्रसंगी कठोर व्हावं लागतं. मग ती कोण आहे, तो आरोपी कुठल्याही जाती धर्माचा असो. योगींनी कधी हायगाई केलेली नाही आहे. आणि जे हे फतवे काढतात किंवा या देशात संविधान चालणार नाही, या देशात शरिया चालेल, इंडियन पिनल कोड किंवा भारत नागरी सुरक्षा संहिता चालणार नाही, आमचा कायदा मोठा आहे, हे जे म्हणत असतात, त्या लोकांना वठणीवर कसं आणायचं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. परिस्थितीनुरूप आज तेच योग्य आहेत. नक्कीच. सो आता आपण भरपूर गोष्टींवर चर्चा केली. या पॉडकास्टमधून मला असं वाटतंय, की जे आजचा यूथ आहे आणि त्यांच्या आधीची पिढी असेल, आपले आई-वडील असतील, काका-काकू जे काही पिढी आहे, त्यांच्या मनात सावरकरांबद्दलचे जे काही विचार होते किंवा जे काही प्रश्न होते त्यांच्या मनातले, जे राजकीय नेत्यांमुळे किंवा आजूबाजूचे लेख, मीडियामधून ज्या गोष्टी येतात, त्याच्यामुळे जे काही संभ्रम तयार झाले होते, ते सगळे संभ्रम आपण आज या पॉडकास्टमधून दूर केलेले आहेत. मला असं वाटतंय सक्सेसफुली, की ज्या काही गोष्टी आहेत, की ॲक्चुअल सावरकरांची विचारधारा काय होती, सावरकरांचं हिंदुत्व कोणाचं हिंदुत्व आहे आणि जे आजकाल राजकीय नेते सावरकरांचं हिंदुत्व आम्ही पाळतो किंवा सावरकरांचं हिंदुत्व हेच आमचं हिंदुत्व आहे, अशी टोपी घालून मिरवतात. तर त्यांच्या टोपीच्या खालचं डोकं जे आहे, त्यामध्ये ॲक्चुअल सावरकर आहेत का फक्त एक मुस्लिम विरोधी विचार आहे, ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तर नक्कीच प्रेक्षकांना मला सांगायचं आहे, की तुम्हाला या सगळ्या आमच्या जे काही संभाषण झालेलं आहे, गप्पांचा आमचा कट्टा रंगला, तर त्या कट्ट्यावरील चर्चेला तुम्हाला काय वाटतंय, की अजून आम्ही सात्यकी सरांसोबत कोणत्या गोष्टींवरती चर्चा करू? हिंदुत्वावर तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल? तर तुम्ही ते आम्हाला कमेंट करून सांगा. स्वतः सर असतील, मी असेल, आम्ही त्या कमेंट्सला रिप्लाय देऊ आणि लवकरच एक नवीन एपिसोड घेऊन येऊ आपण, की ऑडियन्स डिमांडनुसार एक प्रॉपर जर फक्त सावरकर, त्यांचं राहणीमान आणि ह्या गोष्टीवर पॉडकास्ट करायचा असेल, तसंही सांगा. तोही पॉडकास्ट आम्ही लवकर घेऊन येऊ. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आला आणि तुमचा वेळ दिला. खूप चांगल्या प्रकारे हा पॉडकास्ट झाला आणि खूप कमी वेळात आपण डिसिजन घेऊन केलाय. होय. तर थँक्स फॉर दॅट गिव्हिंग युअर टाइम. धन्यवाद. हो, धन्यवाद.